सांगलीच्या जिल्हा परिषदेत सध्या कमालीची चुरस निर्माण झाली आहे। 2017मध्ये ज्या भाजपने काँग्रेस राष्ट्रवादीचा गड उद्ध्वस्त केला होता, त्याच भाजपला 2026च्या जिल्हा परिषद निवडणुकीत मोठा धक्का बसला। पण खरी लढाई आता निकालानंतर सुरू झाली आहे। फोडाफोडीचं राजकारण, सांगली पॅटर्नची चर्चा आणि सत्तेच्या चाव्या घेऊन हातात बसलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट, यामुळे सांगली जिल्हा परिषदेचा अध्यक्ष नेमका कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाला सर्वाधिक 18 जागा मिळाल्या, तर त्याखालोखाल भाजपला 16 जागा मिळाल्या। पण आता राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा भाजप या दोघांपैकी कोणाचाही अध्यक्ष बनेल असं वाटत नाही आहे। कारण महायुतीमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाने अध्यक्षपद मागितलं आहे, तर महाविकास आघाडीत काँग्रेसनं अध्यक्षपदाची मागणी घातली आहे। त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेत 1 आणि 2 नंबर असूनसुद्धा शरद पवार गटाला आणि भाजपला मोठा धक्का मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील दोघेही सध्या बॅकफूटवर गेले आहेत। नक्की कोणाचा बसणार सांगली जिल्हा परिषदेवर अध्यक्ष? अजित पवारांची राष्ट्रवादी कशी किंगमेकर बनली आहे? नक्की काय घडतं आहे सांगली जिल्हा परिषदेमध्ये सविस्तरपणे सांगतो, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सर्वात आधी आपण 2026च्या निवडणुकीच्या संख्याबळ समजून घेऊया। सांगली जिल्हा परिषदेत बहुमतासाठी 31 या जादू आकड्याची गरज आहे। मात्र कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही। महाविकास आघाडीची अशी स्थिती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला सर्वाधिक 18 जागा मिळाल्या आहेत, तर आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं 11 जागा जिंकल्या, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 1 जागा मिळाली। महाविकास आघाडीने एकूण 30 जागा जिंकल्या, म्हणजे बहुमतासाठी फक्त 1 जागा कमी राहिली। तर महायुतीची स्थिती अशी आहे, भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 16 जागा मिळाल्या, शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 7 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या, तर रयत क्रांती संघटनेला 1 जागा आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला 1 जागा मिळाली। महायुतीच्या एकूण 31 जागा आहेत, ज्या बहुमतासाठी पुरेशा आहेत। आकडेवारीनुसार महायुतीकडे 31 जागा दिसत असल्या तरी अंतर्गत कुरघोडी आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अटीमुळे हे गणित कागदावरच राहिलं आहे। या संपूर्ण नाट्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आता किंगमेकरच्या भूमिकेत आला आहे। त्यांच्याकडे असलेल्या 6 जागांशिवाय कुणाची सत्ता बसणं अशक्य आहे। राष्ट्रवादीने आता एक अत्यंत कडक अट घातली आहे, जो पक्ष आम्हाला सन्मानाने पहिली 1.25 वर्ष अध्यक्षपद देईल त्यालाच आम्ही पाठिंबा देऊ, अशी घोषणा त्यांनी केली आहे। या एका अटीमुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांची मोठी गोची झाली आहे। जर अजित पवार गटाने कोणालाच पाठिंबा दिला नाही तर ना महायुतीचा अध्यक्ष बसणार ना महाविकास आघाडीचा। त्यामुळं आता चेंडू भाजप आणि शरद पवार गटाच्या कोर्टात आहे। जो राष्ट्रवादीला 1.25 वर्षाचा शब्द देईल त्याचीच सांगली जिल्हा परिषदेवर सत्ता येईल, हे आता स्पष्ट झालं आहे। 2017च्या निवडणुकीची आठवण करून दिली तर तेव्हा भाजपनं 25 जागा जिंकून ऐतिहासिक यश मिळवलं होतं। त्यावेळी भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्तेला हादरा देऊन सत्ता स्थापन केली होती। मात्र 2026मध्ये भाजपची घसरण होऊन ते थेट 16 जागांवर आले आहेत। हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे। भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती, मात्र राष्ट्रवादीच्या आक्रमक पवित्र्यामुळे आणि मित्रपक्षांच्या नाराजीमुळे चंद्रकांत पाटील सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। त्यांनी नुकतेच एक विधान केलं की प्रत्येक गटाला आपला अध्यक्ष व्हावा असं वाटत आहे, ते साहजिकही आहे। आम्ही सध्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत। या विधानाचा अर्थ असा काढला जात आहे की भाजप सध्या बचावात्मक पवित्र्यात आहे आणि चंद्रकांत पाटील बॅकफूटवर गेले आहेत। मुंबईच्या पातळीवर नेत्यांच्या हालचाली सुरू असल्या तरी स्थानिक पातळीवर भाजपमध्ये अस्वस्थता आहे। भाजप बॅकफूटवर असताना काँग्रेसचे तरुण नेतृत्व आमदार विश्वजित कदम यांनी मोठी खेळी खेळली आहे। त्यांनी सांगली पॅटर्न राबवण्याचा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडून दिली आहे। विश्वजित कदम म्हणाले आहेत की महायुतीमधील एक मोठा नाराज गट आमच्या संपर्कात आहे, लवकरच जिल्हा परिषदेवर आमचाच अध्यक्ष बसेल। विश्वजित कदमांच्या या दाव्यामुळे महायुतीमधील संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे। महायुतीतील अंतर्गत वाद पथ्यावर पाडून घेण्यासाठी कदम पूर्णपणे ताकदीनिशी मैदानात उतरले आहेत। जर महायुतीतील काही सदस्य फुटले किंवा त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली तर महाविकास आघाडी सहज सत्ता स्थापित करू शकते। निवडणूक होऊन 3 आठवडे उलटले आहेत, पण सत्तेचं चित्र अजूनही दुसरं आहे। सध्या 3 मुख्य शक्यता समोर आहेत। जर भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटाला
पहिली 1.25 वर्ष अध्यक्षपद ही अट मान्य केली तर महायुतीची सत्ता कायम राहील. मात्र यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी वाढू शकते. जर विश्वजित कदम आणि जयंत पाटील यांनी अजित पवार गटाला सोबत घेण्यात यश मिळवलं किंवा महायुतीतील नाराजांची मदत घेतली तर 30+1 किंवा त्याहून अधिक असं समीकरण जुळून मवियाची सत्ता येईल. जर कोणाचाही गट 31 हा आकडा सिद्ध करू शकला नाही तर सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचा पेच अधिक वाढेल आणि पेच प्रसंग निर्माण होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगलीतील स्थानिक गट जागा वाटपाच्या दिवसापासूनच भाजपवर नाराज आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सध्या आपल्या वरिष्ठांच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत. मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटाला सोबत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, परंतु स्थानिक पातळीवर दरी रुंदावताना दिसत आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे स्पष्ट केलं की सत्ता स्थापनेबाबत अद्याप कोणतीही अंतिम बैठक झालेली नाही. हे संकेत आहेत की महायुतीमधील घटक पक्षांमधील संवाद सध्या थांबला आहे किंवा त्यात मोठे अडथळे येत आहेत. 2017मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेणाऱ्या भाजपला 2026मध्ये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे 18, काँग्रेसचे 11 सदस्य मिळून 30पर्यंत पोहोचलेली महाविकास आघाडी सत्तेच्या अगदी उंबरठ्यावर उभी आहे. पण या सगळ्याचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस गट. अध्यक्षपद आमचं तरच पाठिंबा आमचा या त्यांच्या भूमिकेमुळं सांगलीच्या राजकारणात मोठा पेच निर्माण झाला आहे. विश्वजित कदमांची गुगली यशस्वी ठरणार की चंद्रकांत पाटील अखेरच्या क्षणी एखादी जादुई चाल खेळून भाजपची प्रतिष्ठा वाचवणार हे पाहणं आता रंजक ठरणार आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या या हायव्होल्टेज ड्राम्यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? राष्ट्रवादीने मागितलेलं अध्यक्षपद योग्य आहे का? सांगलीवर नक्की कुणाचा अध्यक्ष बसेल? राष्ट्रवादी अजित पवार गटाचा, काँग्रेसचा की शरद पवार गटाचा? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातलं नक्की सबस्क्राईब करा.